साथ देत 25 वर्षाचा प्रदीर्घ कार्यकाळ पूर्ण करून आज त्यांच्या या 25शीचा आनंद साजरा करण्यासाठी शामियानात हजर होत आहेत. त्यांच्या बरोबर आहेत त्यांचे अनिल आणि ब्लॉसी यांचे दोन्ही पुत्र आणि व्हॅलेरियन आणि ग्रेटा यांच्या दोन्ही सुकन्या. 25 वर्षापूर्वी ज्या सत्राखाली ते आले आणि ज्या बँडच्या तालावर त्यांनी प्रवेश केला ह्या सुंदर जीवनात, त्याच सत्राखाली आणि त्याच बँडच्या तालावर आपण त्यांचं शामियानात स्वागत करत आहोत. मी सर्व सन्मानित निमंत्रितांना विनंती करते की त्यांनी थोडं पुढे येऊन अनिल, ब्लॉसी, व्हॅलेरियन, ग्रेटा यांच्या आनंदात सहभागी होऊन आणि अभिनंदन करण्यासाठी पुढे येऊन उभं राहायचं आहे. Minal, colleague of Anil, and they will have to proceed further to Leela's for further event. So I will request them, before we slice the cake, I will request them to come and wish and bless Anil. He is director of Leela's, and for further introduction I will pass on the mic to Rahul. Good evening. Mr. Shervir Vakil and Mrs. Minal. त्यांचं इंट्रोडक्शन करायचं म्हणजे त्यांना सर्व आम्ही त्याला शेरू सर बोलतो. त्यांचं खरं नाव शेरवीर वकील आणि त्यांना लोक लकी म्हणून ओळखतात. तुम्ही समजा वेलकम पिक्चर बघितलं असेल तर त्यामध्ये ते लकीचं कॅरेक्टर आहे. दॅट्स मिस्टर शेरवीर. या ही हॅज ॲक्टेड इन मोर दॅन 100 मूवीज. एकदा सर्व निमंत्रितांचे मी हार्दिक स्वागत करत आहे. राहुल आणि यश, एरिका आणि रेचल यांच्या वतीनं. अँड टू एनहान्स द जॉय ऑफ द डे वी आर गोइंग टू स्लाइस द केक नाव विथ द सेम जॉय. सो हिअर वी गो ऑन काउंट ऑफ 3. 3 and 2 and 1. फोटो बघाय. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and
आजच्या या दिवसामध्ये जो आनंद आहे त्याच्यात ज्येष्ठांचं असणं अतिशय नशिबाचं आहे. आणि व्हॅलेरियनचे डॅडी ह्यांना आम्ही पुढे बोलवत आहोत. तसेच अनिल आणि ग्रेटा यांची मम्मी आणि ब्लॉसीची मम्मी ह्यांना आम्ही पुढे येण्यास विनंती करत आहोत. है दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. खिले खिले चेहरे से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना. ए दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना. मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना. पाहुणे मंडळी यांचे मनापासून हार्दिक स्वागत करते. आमची मुलं राहुल, यश, एरिका आणि रेचल ह्यांच्या आमंत्रणाला आपण मान देऊन आमच्या आनंदामध्ये सहभागी झालेला आहात त्याबद्दल थँक्यू सो मच. 25 वर्षापूर्वी म्हणजे 14 फेब्रुवारी 1999ला आमचं लग्न ह्याच सेंट थॉमस चर्चमध्ये झालं. फादर जोएल डिकुना ह्यांनी आम्हाला लग्न संस्काराद्वारे आशीर्वादित केलं. माझी बेस्ट गर्ल मनीषा आहे का? ओके. आणि अनिलचा बेस्ट मॅन कायस फर्नांडिस आहे. ओके असेल तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आमचं लग्न झालं. फादरांनी आम्हाला आशीर्वाद दिला. थँक्यू सो मच फादर. आणि मला असं वाटतं की मला असं जाणून घ्यायचं आहे की कोण कोण आमच्या लग्नाला उपस्थित होते. अरे बापरे, थँक्यू सो मच. तुम्ही पण होते नक्की. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो तेव्हा ती प्रार्थना देव लवकर ऐकतो. देवाने 25 वर्षापूर्वी तुम्ही केलेली आमच्यासाठी प्रार्थना देवाने ऐकली आणि त्यामुळेच आज मी आणि अनिल हे दोघे एकत्रपणे आम्ही आमची 25वी साजरा करीत आहोत. त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू सो मच. आणि मी उपस्थित पाहुणे मंडळींना विनंती करते की आजच्या दिवशी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी, अनिलसाठी, ग्रेटासाठी आणि व्हॅलेरियनसाठी नक्कीच प्रार्थना करा. म्हणजे आम्ही आमची 50शी सुद्धा अशीच साजरा करू आणि आम्ही तुम्हाला नक्कीच वारणं करू आमच्या 50शी. येस. आता अनिलबद्दल सांगायचे म्हणजे अनिल हे माझं विश्व आहे, माझं सर्वस्व आहे, माझी प्रेरणास्थान आहे. थँक्यू. काही प्रियकर प्रेयसीला सांगतात की मी तुझ्यासाठी चंद्र आणीन, सूर्य आणीन, तारे आणीन, तोडून आणीन. पण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की चंद्र, सूर्य, तारे तोडून आणणे म्हणजे ते काय आंबे, पेरू, चिकू तोडून आणण्यासारखं नाही आहे. तर अनिल, प्रत्येक रविवारी तुम्ही माझ्या केसामध्ये जो गजरा बघतात ते अनिलचं प्रेम आहे.
ऑफिसला जाण्या अगोदर अनिल माझ्या अगोदर 5 मिनटं लवकर उठतो आणि गॅस पेटवतो. त्यानंतर पूर्ण दिवस त्याला गॅस कसा पेटवायचा हे माहीत नसतं, पण तरीसुद्धा उठल्यावर तो माझ्यासाठी गॅस पेटवतो आणि त्याच्यावर 1 ग्लास पाणी गरम करतो आणि मला देतो. म्हणजे अनिल मला जीवन देतो. हे अनिलचं प्रेम. तर अनिलसाठी मी आता एक जुनं गाणं म्हणते छोटंसं. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा हो हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा हो हमनवा. तुम देना साथ मेरा ओ हमनवा. आता मी अनिलच्या कानामध्ये काहीतरी सांगणार आहे जे तुम्ही अजिबात ऐकू नका. आणि ज्यांनी ऐकलं असेल, चुकून ऐकलं असेल, तर त्याने ते आपल्या बायकोच्या आणि आपल्या किंवा आपल्या नवऱ्याच्या कानामध्ये सांगा आणि स्वतःच्याच बायकोच्या किंवा नवऱ्याच्या कानामध्ये सांगा आणि त्यांचंच नाव घेऊन सांगा. आय लव्ह यू अनिल. थँक्यू. मी पण ब्लॉसीच्या कानात सांगणार होतो, पण ते आता जगजाहीर झालेलं आहे, त्यामुळे मी पण सांगतो आय लव्ह यू टू ब्लॉसी. ब्लॉसीने एवढी चांगली सुरुवात केल्यानंतर माझे पाय थरथरायला लागलेले आहेत. मी काही जास्त बोलू शकणार नाही. मात्र आजच्या दिवसाबद्दल परमेश्वराचे आभार मानत असताना हा 25 वर्षाचा प्रवास ग्रेटा, व्हॅलेरियन, ब्लॉसी आणि माझ्या आयुष्यातील हा 25 वर्षाचा प्रवास केल्यानंतर मागे वळून पाहताना असं जाणवते की तुम्ही इथे प्रत्येकजण जे इथे हजर आहात, तुमच्या प्रत्येकाचा एक वाटा आहे आमच्या आयुष्यामध्ये आणि तुम्ही प्रत्येकाने आमच्यासाठी प्रार्थना केलेल्या आहेत, आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळेच आज आम्ही आमच्या लग्नाची 25वी साजरी करत आहोत. आणि परमेश्वराचा गौरव पहा की हा कार्यक्रम आम्ही इथे का ठेवलेला आहे, तर आईने जन्म दिला आणि ह्या चर्चने आम्हाला घडवलेला आहे. ग्रेटाची फॅमिली म्हणा किंवा आमची फॅमिली म्हणा, आज आम्हाला आनंद आहे. आमची मुलं एरिका, रेचल, राहुल आणि यश आजही प्रभूच्या अंगणामध्ये, चर्चच्या अंगणामध्ये कार्य करीत असतात आणि याबद्दल आम्हाला खरोखर अभिमान वाटतो आणि आम्ही त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. पुढे जाऊन ब्लॉसीविषयी खूप उच्च शिक्षित असूनही तिने होममेकर होण्याचा निर्णय घेतला, केवळ माझ्या विनंतीला मान देऊन. तर शिक्षण खूप असूनही तिने नोकरी सोडली आणि आमचा जो संसार होता, हा संसार सावरण्यासाठी ती सज्ज झाली आणि तिने आतापर्यंत या आमच्या दोन्ही मुलांचं संगोपन आणि कुटुंब ह्या सर्व गोष्टी तिने एकत्र धरून ठेवलेल्या आहेत. विशेष म्हणजे ती, तुम्हालाही माहिती आहे, ती ब्लॉसीज किचन हे तिचं चॅनल आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी गेल्यानंतर पहिलं तिला ओळखतात, नंतर मला ओळखतात. तर ती सेलिब्रिटी यूट्यूबर आहे आणि त्याबद्दल खरोखर आम्हाला सर्वांना तिचा खूप अभिमान आहे. आज ब्लॉसीविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु आम्ही दोघंजणं गप्पा मारताना आम्ही एकमेकांना ह्या गोष्टी सांगत असतो आणि बाकीच्या राहिलेल्या गोष्टी तिला मी कानात सांगेन, तेव्हा माईक स्विच ऑफ असेल. ओके, मी आजच्या क्षणी एवढंच म्हणेन. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी राहा, तू अशी
जवळी राहा. तुझ्या छाती ठेवला माता. हॅलो हॅलो. तुझ्या ठेवला माता फुला बासीन हलकी दुःख. तुझे पायांद्रुता काटा माझी काळजात लागता गा. फुला फुला उशीत आलो फुला फुला पुशीत आलो तुझे माझे प्रीतीचं गाव. थँक्यू. अतिशय सुंदर अगदी नवविवाहित. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आमच्या मुलांच्या आमंत्रणाला मान देऊन, आमच्या आमंत्रणाचा मान ठेवून तुम्ही सर्वजण, ब्लॉसीचे मम्मीकडचे, तिच्या मैत्रिणी, माझ्या दादाचे मित्र, माझी अंड्रांडीस फॅमिली आणि माझी परेरा फॅमिली, माझे कझन्स, माझ्या कार्मलाइट स्कूलच्या टीचर्स, सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करत आहे. थँक्यू व्हेरी मच. विशेष करून आजच्या या सुंदर दिवशी आमची 2 एंजल्स जी स्वर्गात आहेत, आमचे हिरो, आमचे डॅडी व आमची बेस्ट फ्रेंड, आमची बाय, आमच्या व्हॅलेरियनची मम्मी, त्यांना आम्ही दोघांना मिस करत आहोत. पण आमचा विश्वास आहे की ते दोघं आम्हा सर्वांसाठी प्रार्थना करत आहेत, म्हणून आम्ही ही 25 वर्ष आनंदाने घालवू शकलो. अनेक दुःख, अनेक संकट सामोरे आली, पण त्यांना धैर्याने पुढे कसं जायचं हे आम्हाला त्यांच्याकडून आम्ही शिकलो होतो. आणि आता पण ते प्रार्थना करत आहेत, म्हणून आम्ही इथे उभे आहोत. थँक्यू व्हेरी मच. आता माझा व्हॅलेरियन म्हणजे माझा वाल्या. थँक्यू व्हेरी मच. गेली 25 वर्ष तू मला सांभाळलंस. अनेक सुखात दुःखात तू माझ्या बरोबर उभा राहिलास, त्याबद्दल तुझे खरोखर मनापासून आभार. रोज मला आनंदी ठेवतोस, मला खूप प्रेमाने सांभाळतोस, त्याबद्दल तुझे आभार. माझा व्हॅलेरियन हळवा आहे. आणि माझ्या सर्व माणसांना आपलंसं केलंस, कोणाला परक मानत नाही, अगदी मनापासून सर्वांवर मनापासून प्रेम करतो माझा व्हॅलेरियन. आणि परमेश्वराकडे एकच प्रार्थना, 25 वर्ष जसं आपल्याला सुखी आनंदी ठेवलंस, ह्या सर्वांबरोबर, आणि विशेष करून देवाचे मनापासून आभार आम्हाला सुंदर 2 मुली दिल्याबद्दल. थँक्यू जीजस. पुढील आयुष्यात तुझ्याबरोबर अनेक वर्ष जगायचं आहे. आता एवढंच सांगेन, बायको म्हणून नाही तर तुझा श्वास बनून तुझ्याबरोबर शेवटपर्यंत जगायचं आहे. Love you. प्रेम असं असावं जे सगळ्यांना ओलावा देतं आणि डोळे देखील ओलं करतं. ग्रेटा, अतिशय सुंदर की आज आम्ही जे सर्व दाम्पत्य आहोत त्यांनी देखील आमच्या वचनांची मनातल्या मनात निश्चित उजळणी केली आणि आजपासून अधिक नव्याने वैवाहिक जीवनाचा प्रवास सुरू केला. ही मी ग्वाही तुला देते. तू आम्हाला खूप काही शिकवलं आहेस. थँक्यू सो मच. थँक्यू शिवलबाई, थँक्यू. येस. रेचल म्हणते माझ्या कानात, इथे आज सगळं कानातच बोललं जातं आहे मला वाटतं. रेचल माझ्या कानात म्हणाली की माझ्या मम्मी डॅडींनी मला लग्नाचं आमंत्रणच केलं नव्हतं, म्हणून मला आज खूप काहीतरी बोलायचं आहे. सो हिअर रेचल, इट्स युअर टर्न. थँक्यू.
गुड इव्हनिंग एव्हरीवन. आय वेलकम यू ऑल. तुमच्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. आज माझ्या मम्मी डॅडीबद्दल बोलायचं मान मला दिला आहे. त्यांच्या लग्नाच्या वेळी रेझिंग द टोस्टची पद्धत होती की नाही माहीत नाही, पण माझे सौभाग्य की आज मला तुमच्याबद्दल बोलायला भेटत आहे. खरं तर मम्मी डॅडीविषयी बोलायचे 2 शब्द कमी आहेत, कारण माझ्या मनातील भावना मला शब्दात सांगता येणार नाही आणि जर मी बोलायला लागले तर शब्द अपूर्ण पडतील. असं म्हणतात 2 इम्परफेक्ट इंडिव्हिज्युअल एकत्र आल्यावर एक परफेक्ट लव्ह स्टोरी घडते. पण मला विचारलं तर मी म्हणेन आमच्या मम्मी डॅडींनी परफेक्ट लव्ह स्टोरी बनवलीच, पण त्याबरोबर एक परफेक्ट कुटुंब देखील घडवलं. इफ एनीवन आस्क्स मी व्हॉट इज द वन थिंग दॅट यू आर प्राऊड ऑफ, आय वुड से द व्हॅल्यूज दॅट यू ऑल हॅव इनकल्केटेड इन अस. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू अँड थँक्यू सो मच फॉर दॅट. रात्री कुठून उशिरा आम्ही घरी आलो तरी दुसऱ्या दिवशी डब्याला काय आहे की नाही याची काळजी डॅडी नक्कीच घेतात आणि रात्रीचे कितीही वाजू दे तर ते नक्कीच आमच्यासाठी टिफिन बनवतात. हे आमच्या डॅडीचं प्रेम. आणि मम्मीबद्दल म्हणायचं झालं तर दर शनिवारी न विसरता आमच्या स्किन केअरची आणि हेअर केअरची पूर्ण तयारी ती अर्धा दिवस त्याच्यामध्येच घालवते आणि ही आमच्या मम्मीची माया. प्रत्येक फॅमिलीमध्ये अप्स अँड डाऊन्स येतात, बट इट हॅज मेड मी रिअलाइज हाऊ ब्लेस्ड वी आर अँड हाऊ वंडरफुली गॉड हॅज ब्लेस्ड अस विथ दिस अमेझिंग पेरेंट्स. एव्हरीथिंग वी आर टुडे इज बिकॉज ऑफ you and we owe it to you. They both have faced a lot of difficulties in life with so much courage and so much strength that we have learned how to stay strong in our difficult times. आता मी इथेच थांबते. अजून खूप काही बोलण्यासारखं आहे, पण मी सांगितलं की शब्द अपुरे पडतात. So congratulations Mama Mami and Mommy Daddy on your 25 years and here's to many more. Cheers. थँक्यू रेचल. ग्रेटा आणि व्हॅलेरियन म्हणता आहेत आमची चिमणी एवढी मोठी कधी झाली, आणि तिच्या ह्या इमोशनल स्पीचने आपणा सर्वांना एक पोचपावती मिळालेली आहे की हे एक आदर्श कुटुंब आहेच आहे. आणि राहुल म्हणतोय आय वॉन्ट टू से समथिंग. त्याने तयारी केली म्हणून माझ्याकडे माईक आला आहे. तर मला तुम्ही अजून तुम्हाला ओळखलं नसेल तर माझी ओळख करून देतो. मी यांचा ओरिजिनल मुलगा हा नंतर आला. ओके. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी 14 फेब्रुवारीला आहे, व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी. म्हणजे प्रेम कुठून येते हे तुम्हाला समजलंच असेल. पण 14 तारखेला राखेचा बुधवार आला आहे आणि आपल्याला व्हेज खायला जमत नाही, म्हणून आज आपण तो साजरा करत आहोत त्यांचा लग्नाचा वर्धापन दिवस. तर फक्त 1-2 किस्से सांगतो, काय मी तयारी केली नाही. प्रेम आपण फक्त पिक्चरमध्ये बघितलं असेल, मॅगझिनमध्ये वाचलं असेल, नाहीतर पुस्तकात वाचलं असेल. पण प्रेम हे माझ्या डोळ्याने मी बघितलं आहे माझ्या मम्मी आणि डॅडीकडून. आणि प्रेम जसं मम्मीने सांगितलं की चंद्र तोडून आणीन तारे तोडून आणीन, तसं काहीच नसतं. तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, मग जसं आता हे मला पण माहीत नव्हतं कारण मी लेट उठतो की डॅडी मम्मीसाठी गरम पाणी करून देतात, हे मला पण माहीत नव्हतं. तर रोज दर शनिवारी मम्मीसाठी गजरा आणण्यापासून तर संडेला नक्की कोणत्या कलरमध्ये मॅचिंग करायचं याच्यामध्ये तू मम्मी होते ते तिथपर्यंत. आणि आम्हाला दोघांनाही, म्हणजे आमच्या घरात मला नाही वाटत कोणाला बोंबील मावऱ्याचं कांजी आवडते, पण फक्त डॅडीला आवडते, म्हणून त्यांच्यासाठी फक्त बोंबील मावऱ्याचं कांजी करायचं, आम्ही फक्त पापड आणि रस्सा खायचा. तर याला प्रेम म्हणतात असं मला वाटतं. ओके. आणि आम्ही आय मस्ट से अँड आय मस्ट डिक्लेअर ऑन दिस डे दॅट आज आम्ही जे पण काही आहोत ते आमच्या मम्मी डॅडीमुळे आहोत, आणि आमची आतुआते देखील आमच्या आईवडिलांसारखेच आहेत. सो माय डिअर पेरेंट्स, लॉट्स ऑफ लव्ह, हॅपी 25th anniversary and many more to go. Cheers. थँक्यू राहुल. असं वर्षाप्रमाणे आहेत आणि हे 2 आदर्श कुटुंब 25 वर्ष
आता आणि कोणतरी तयार आहे, निकिता टू स्पीक, ओरियाना टू से समथिंग अबाउट ग्रेटा अँड व्हॅलेरियन. ओरियाना इज द बेस्ट फ्रेंड ऑफ ग्रेटा अँड cousin sister, first cousin. गुड इव्हनिंग वन अँड ऑल. दिनांक 3 जानेवारी 1999 रोजी सौ ग्रेटा आणि श्री व्हॅलेरियन लग्नबद्ध झाले. परमेश्वर आणि थोरा मोठ्यांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने त्यांनी वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. परमेश्वराने त्यांना दिलेल्या या वैवाहिक सहजीवनाबद्दल मी सर्वप्रथम परमेश्वराला आणि मरिया मातेला धन्यवाद देते. वैवाहिक जीवन म्हटलं म्हणजे चढउतार आलेच. अनेक बरेच वाईट प्रसंग वाटायला येतात. त्यातच जसा संसार बहरत जातो तशा अनेकविध जबाबदाऱ्या वाढत जातात आणि विविध अपेक्षांचे देखील आव्हान समोर येते. अशा या सर्व वाटा समर्थपणे चालून ग्रेटाबाई आणि वाल्यादादा यांनी जीवनाचा आजवरचा प्रवास केला. ग्रेटाबाई म्हणजे प्रेम, वात्सल्य, करुणा आणि इतरांसाठी सतत निस्वार्थी सेवा करण्यास तत्पर असलेली माझी ताई. आयुष्य जसे आहे तसे स्वीकारावे, कोणतीही तक्रार नाही. हे सर्वांना जमते असे नाही. इतरांच्या सुखात आपलं सुख मानावं आणि अडीअडचणीत बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न करता कृतज्ञतेने इतरांच्या उपयोगी कसे पडावे याची शिकवण मी ग्रेटाबाईकडून घेतली. ग्रेटाबाईच्या सहवासाला अनुरूप असा जीवनसाथी तिला वालादादाच्या रूपात मिळाला. मनांची श्रीमंती आणि नम्र स्वभाव, वाटेल ते कष्ट उपसायची तयारी आणि एखाद्या कामात झोकून दिले की मग मागे पाहायचे नाही असा वाल्यादादा आनंदी स्वभावाचा ग्रेटाबाईच्या सानिध्यात मुळातच कामसू आणि मदतीला तयार असणारा, अधिकच माणसं जपणारा झाला. जणू समाधानी राहण्याचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे यावर त्याची नितांत श्रद्धा असावी. आपण आज येथे सर्वजण उपस्थित आहोत. आपल्याला सगळ्यांनाच कोणता ना कोणता पदार्थ आवडत असतो किंवा तो प्रिय असतो. काहींना पेय आवडतात. वाल्यादादाला काय आवडतं असे विचारले तर उत्तर असेल आलं आणि गवती चहा घालून केलेला कडक चहा. माणसाच्या आवडीनिवडीत माणसाचं साधेपण दिसतं हेच खरे. असे हे परस्पर पूरक ग्रेटाबाई आणि वाल्यादादा. ग्रेटाबाई जशी लग्नानंतर आपल्या सासरी कुटुंबाच्या गोतावळ्यात रमलेली आणि कुटुंबातच आपलं अस्तित्व शोधणारी आणि अतिशय आनंदी. तिला काय आवडते असे तुम्हाला वाटत असेल तर मी सांगते, तिला आपल्या लग्नातील गाणी गायला आवडतात आणि वाद्याच्या तालावर ठेका धरायला आवडतो. तुम्हा दोघा दाम्पत्यांना पाहून मला आज बोलावंसे वाटते. नातं सन्मान देणारं असावं, नातं प्रेरणा देणारं असावं, नातं बळ देणारं असावं, नातं साय देणारं असावं, नातं समज देणारं असावं, नातं प्रेमाने सुखवणारं असावं. असे हे आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं तुम्ही दोघांनी आजपर्यंत जपलं आहे. म्हणूनच आज तुम्हा दोघांकडे पाहताना मनात असले भावभावनांचे विचार येतात. आजवर अनेकदा तुम्ही दोघांनी मला फार मोठा आधार दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही माझ्या पाठीशी असल्याची जी भावना मनात येते ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तुम्हा दोघांचे साधी सुखी प्रार्थनामय आणि अर्थपूर्ण जीवन आम्हाला मार्गदर्शक ठरो. आज मागे वळून पाहताना
निश्चितच तुमच्या मनात विचारांचे अनेक कप्पे उघडले असतील. मोठ्या उमेदीने तुम्ही स्वप्न रंगवलेली असतील. मी आज परमेश्वराला विनंती करते की तुम्हा चौघांना आणि तुमच्या मुलांना परमेश्वराने कृपा द्यावी. प्रेम आणि जिव्हाळा तुमच्या जीवनात सतत नांदो. तुमच्या घराचे आणि संसाराचे सर्व कप्पे सुख, समाधान आणि शांतीने भरो. परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य, सहजीवनाची अनेक वर्ष आणि आरोग्य देवो. शेवटी जाता जाता ग्रेटाबाईसाठी मी 2 ओळी गाऊ इच्छिते. मायेची माऊली आनंदी बाहुली, आई गुणांची मोठ्या मनाची, जाई जशी माझी ताई. आहे गुणांची मोठ्या मनाची, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अश्रूंची फुलं हीच आज ह्या शामियानातील देणगी आहे असं मला वाटायला लागलंय. डॅडीने आणि मम्मीने खूप लोक जोडली. खूप लोक जोडत असताना त्यामधील काही लोक ही आपलीशी झाली आणि आज कुटुंब देखील आहेत. त्यांना मी माहेर कुटुंब बोलतो. आणि माहेर कुटुंबामधील मला सगळ्यांनाच बोलायचं आहे, मला माहिती आहे. तर येणार सगळेच बोलणार आहेत. बट नाव रिक्वेस्ट सिबल आंटी, शी विल ऑनर माय पेरेंट्स विथ अ वर्ड्स. थँक्यू राहुल. तर आज ब्लॉसी आणि अनिल ह्यांना बघितल्यानंतर आणि त्यांनी एकमेकांसाठी व्यक्त केलेल्या भावना, यातून त्यांचं एकमेकावर असलेलं प्रेम पाहून माझ्याबरोबर आपणा सर्वांना प्रश्न पडला असेल, ह्यांच्या लग्नाला नक्की 25 वर्ष झाली का? मी विचारलंच की काल लग्न होऊन आज तुमच्या पोसाचा दिवस आहे. तर मी एक म्हणेन की त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि चेहऱ्यावर असलेलं नाविन्य हे त्यांच्या परमेश्वरावर असलेल्या श्रद्धेचं, कृपेचं दान आहे. आणि ते दोघंही चर्चला जे योगदान देत आहेत हे त्यांच्या सुखी संसाराचं चिन्ह आहे आणि रहस्य आहे. अनिल ह्याच्याबरोबर मी आणि आम्ही 5 जणी, डॉमिनिका, जोनी, लॉना आणि आमची रुबीबाई पुणेकरेन, या जीवन दर्शनच्या माध्यमातून आम्ही 40 वर्ष हा माहितीचा प्रवास करत आहोत. आणि या 40 वर्षात जे आमच्या निदर्शनास आलं ती अगदी 2-3 वाक्य आहे त्यावेळेवर मी बोलत आहे की आपली ख्रिस्ती शिकवणूक अशी आहे की पत्नीने पतीच्या अधीन असावं. आणि खरोखर आम्ही अनेकदा एकत्र भेटतो किंवा छोट्याशा पिकनिकला जातो. तेथे आम्ही जे ब्लॉसीला न्याहाळलं आहे ते हेच आहे की कधीही तिने चढेल आवाजात अनिल बरोबर बोललेलं नाही किंवा त्याची मानहानी केलेली नाही. वी ऑनर यू ब्लॉसी फॉर दॅट. येस, बरोबर तोला मारला म्हणे. आणि अनिल विषयी म्हणायचं दुसरी शिकवण आहे की प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवर स्वतःसारखीच प्रीती करायची. पण मी तर म्हणेन आमच्या ग्रुपच्या वतीने की अनिलने स्वतःपेक्षा ब्लॉसीवर जास्त प्रेम केलेलं आहे. वी सॅल्यूट यू अनिल सर. आणखी एक आनंदाची गोष्ट आम्ही जी त्यांच्या संसारात पाहिलेली आहे आणि आज आपण सगळे अनुभवत आहोत. एखाद्या घरात आपण गेल्यानंतर आपण प्रश्न विचारला की पोरं कटे आहात, सर्वसाधारण उत्तर येतं मुलं अभ्यास करत आहेत किंवा टी व्ही बघत आहेत किंवा मोबाईलवर आहेत. पण अनिल आणि ब्लॉसीचं उत्तर आम्हाला नेहमी मिळायचं, आमची पोरं देवळात आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ह्या गोष्टीसाठी की आजची तरुण पिढी देवळात असणं फार गरजेचं आहे. आणि अनिल आणि ब्लॉसी तसंच ग्रेटा आणि व्हॅलेरियन ह्यांच्या दोन्ही मुली देखील आपल्याला हरवलेल्या वाटल्या
तर त्यांना आपण देवळात शोधावं. अनिल अँड ब्लॉसी, वी आर प्राऊड ऑफ यू. आणि ह्या सर्व गोष्टीचं गॉड हॅज रिवॉर्डेड यू अँड प्रूव्ड हिज प्रॉमिस इन युअर लाईफ की तुझी पत्नी अनिल सफळ द्राक्षवेलीसारखी आहे. तुझी मुलं यश आणि राहुल जैतुनाच्या रोपासारखी आहेत. आणि परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देत आहे आणि तो तुझं कल्याण करत आहे. आणि हाच आशीर्वाद परमेश्वर ग्रेटा आणि वॅलेरियनसाठी आज पाठवत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आजच्या सायंकाळी आम्ही इथं उशीर आलो. याचं कारण म्हणजे आम्ही येत असताना ट्रॅफिक जाममध्ये अडकलो. वसई स्टेशन ते गोखिरापर्यंतचा रस्ता दरवर्षी पाण्यामध्ये बुडतो आणि म्हणून त्या ठिकाणी 3 फूट उंच करायला त्यांनी घेतलेला आहे. 2 फुटाचं काम झालं, आता 3 फुटाचं चाललेलं आहे. आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम टेरिफिक. आम्हाला तिथून यायला जवळजवळ 45 मिनटं 1.5 तास लागला आहे. कारण आम्ही निघालो होतो साधारण 8 वाजता. आम्ही आता पावणे 8ला आम्ही निघालो होतो आणि आम्ही आत्ता पोहोचलो. तर सर्वप्रथम मी आमच्या सर्व धर्मगुरूंच्या वतीनं फादर ग्रेग परेरा, फादर ऑल्विन तुस्कानो, फादर संजय बनसोडे आणि आर्चबिशपांचे सेक्रेटरी फादर बर्नार्ड फर्नांडिस यांच्यामार्फत आम्ही सगळेजण आजचा हा जो सुंदर सोहळा इथं आयोजित केलेला आहे त्याबद्दल अनिल आणि ब्लॉसी, वलेरियन आणि ग्रेटा यांचं अभिनंदन करत आहोत. त्यांचं जीवन हे समर्पित जीवन आहे, वैवाहिक जीवन आहे. आणि असं असताना देखील त्यांनी ज्या रीतीनं आपल्या मुलाबाळांना लहानाचं मोठं केलेलं आहे आणि परमेश्वराकडे वळवलेलं आहे ते खरोखर स्तुत्य अशी एक बाब आहे. आणि आपण जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. आता हा जो राहुल आहे तो युवदर्शनमध्ये आहे, परंतु जो यश आहे तो त्याच्याबरोबर ते यशस्वी पदाचं सगळं घेऊन आलेलं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर एरिका ही यूथ युनायटेड फॉर क्राइस्ट या ग्रुपतर्फे, कॅरिझमॅटिक ग्रुपतर्फे जे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तो ग्रुप स्थापन केलेला आहे. त्याची ती सक्रिय सदस्य आहे आणि रेचल ही तिच्याबरोबर सोबत करत असते. सो आजच्या दिवशी आम्ही केवळ या 25 वर्ष पूर्ण केलेल्या अनिल आणि ब्लॉसी यांचंच नव्हे, ग्रेटा आणि वॅलेरियन यांचंच नव्हे, तर त्यांच्या समग्र कुटुंबाचं आम्ही अभिनंदन करत आहोत. कारण ज्या रीतीनं ते जीवन जगलेले आहेत आणि आपली मूल्य त्यांनी आपल्या मुलांना दिलेली आहेत ते आपल्याला खरोखर लक्षणीय आहे आणि अनुकरणीय देखील आहे. आणि म्हणून आज आम्ही 5ही जण वेळ काढून एकत्र फादर शनिवारी संध्याकाळी भेटणं जरा कठीण असतं, परंतु तरीसुद्धा आम्ही आलो कारण आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही एकमेकांबरोबर एकनिष्ठ राहिलेले आहात. परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. येशूसुद्धा आज प्रसन्नतेनं तुम्हाला सांगत आहे की तुमची एकनिष्ठा याची त्याने दखल घेतलेली आहे. आणि आमचा तुमच्यासाठी प्रार्थनेचा परमेश्वराकडे आमची विनंती आहे की त्याने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं, एकत्रितपणे जीवन जगण्यासाठी आरोग्य संपन्न असं जीवन द्यावं ही आमची तुम्हाला ब्लॉसी आणि अनिल, त्याचप्रमाणे ग्रेटा आणि वॅलेरिन यांच्याकरता शुभेच्छा आहे. आणि मुलं तुमची परंपरा पुढे नेतील याविषयी माझ्या मनात तीळमात्र शंका नाही आहे. ज्या रीतीनं अनिल हे आपल्या कॅथलिक बँकमध्ये डायरेक्टरपदी निवडून आले आणि संचालक मंडळाच्या सभांमध्ये ते त्यांची भूमिका वठवत आहेत, त्यावरून येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा केवळ युवदर्शन करता त्यांनी केलेलं योगदान तेच नव्हे, चर्च करताच नव्हे, सहकार क्षेत्रातच नव्हे तर आणखीन विस्तृत क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवावा अशी देखील आजच्या दिवशी आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत.
आणि आता मी रिक्वेस्ट मी फादर ग्रेग यांना आशीर्वाद देण्यासाठी विनंती करत आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आणि प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. We can sing together. Ave, Ave, Ave Maria. Ave, Ave, Ave Maria. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. थँक्यू. तुझे माझे एक नाव, तुझे माझे एक नाव. ला 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 ला. हो तुझे माझे एक नाव, तुझे माझे एक नाव. ला 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 ला. ऊन सावलीचा जुना लफंडाव, वाटतून दिन का पुन्हा. तुला मला सारे ठाव, तुझे माझे एक नाव. हो 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 ला 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 ला. ऊन सावलीचा जुना लपंडाव, वाटतून विण का पुन्हा. तुला मला सारे ठाव, तुझे माझे एक नाव. तुझे माझे तो एक प्रसंग एक नाव, आमच्या आयुष्यात तुझे घडला. माझे एक नाव. दुपारचे 12 वाजले होते आणि मी मामांना फोन केला. मामा जेवायला बसले होते. मामाने सांगितलं तू घाबरू नको, मी आहे, मी तुझ्या बरोबर येतो. आणि मी व्हॅलेरियनला घेऊन गाडीमध्ये मी माणिकपूरला पोचले. मामा माझ्या अगोदर तिथे पोचले होते. मला वाटतं समोर जेवणाचं ताट बाजूला ठेवून ते माझ्यासाठी आणि माझ्या वाल्यासाठी ते धावत आले. तो काळ होता 22 डिसेंबर म्हणजे आपला क्रिसमस. आणि तो क्रिसमस दिवस म्हणजे 25 डिसेंबर. त्या दिवशी सकाळी आपण सर्वजण आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉयमेंट करतो, क्रिसमस सेलिब्रेट करतो. पण माझी मामा, माझी एंजल 25 तारखेला सकाळी मला ब्रेकफास्ट घेऊन आणि सगळ्या स्टाफला केक घेऊन ते मला आणि माझ्या व्हॅलेरियन बरोबर क्रिसमस सेलिब्रेट करायला हॉस्पिटलला आलेले. मी तो दिवस 22 तारखेपासून 25 तारखेपर्यंत एक दिवस पण त्यांनी सोडला नाही. ते रोज माझ्याबरोबर होते, रोज सकाळी यायचे. अशा या मामांना माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात एक स्पेशल जागा आहे. माझ्यासाठी ते देवाबरोबर आहेत. मी त्यांना कधीच विसरणार नाही. आज पण ते एवढ्या थंडीत आम्हा दोघांसाठी आले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. थँक्यू मामा. वी बोथ लव्ह यू. नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते. नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे. का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे. का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे.
थँक्यू संजय. झुकती है जैसे सागर से लहर उठती सिस्टर जॉईस या ब्लॉसीची बहीण खास राजस्थानमधून तिच्यासाठी प्रवास करून आलेली आहे आणि उद्या सकाळी परत राजस्थानच्या प्रवासाला निघणार आहे. हे बहिणींचं प्रेम. हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे. ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे न कळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, भाबडे तरी भासांच्या मागून पडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे. संजू आणि मी आमचं नवीन घर जे काही बांधलं आहे आणि देवाने आम्हाला दिलेलं आहे, त्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. एका भावाप्रमाणे वालेरियन आमच्या कुटुंबात हजर राहिला आणि ग्रेटाने त्याला पूर्ण साथ दिली. तुमच्या त्या त्यागामुळे देवाने आम्हाला नवीन घराने आशीर्वादित केलं. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते आणि खरोखर त्या देवपित्याला सांगते की आजचा हा दिवस आणि येणारा पुढील तुमचं आयुष्य आणि विशेष करून तुमच्या दोन्ही मुली ह्यांना प्रभूने भरपूर आशीर्वादित करावं. तुमच्या जीवनामध्ये सदैव देवाची कृपा वाहत राहावी, देवाचं प्रेम, देवाची शांती सर्वदा तुमच्या कुटुंबात असावी ही नम्र प्रार्थना मी तुम्हासाठी करते. ग्रेटाचा स्वभाव खरोखर तू एवढी प्रेमळ आहेस, समजूतदार आहेस, नम्र आहेस. तुझ्या कौटुंबिक जीवनामध्ये खूप सगळ्यांना सामावून घेणारी आहे. वालेरियनला एक सुंदर अशी पत्नी मिळाली, त्याबद्दल देवाला धन्यवाद. अनिल आणि ब्लॉसी तुला एक विशेष आशीर्वाद. अनिलसाठी मी एक नाव ठेवलं आहे, त्याचं नाव आहे सेंट राफाएल. आम्हाला आमच्या मुलीसाठी अनिलने जी काही मदत केली आहे, विशेष करून तिच्या प्रवासाबाबत आणि प्रत्येक गोष्टीत एखादा जसं बायबलमध्ये संत राफाएलची मदत झालेली आहे, तशी अनिलने आमच्या जीवनामध्ये आमच्या कुटुंबासाठी मदत झालेली आहे. आणि तुझे विशेष आभार मानते, कारण तुझी साथ त्याला होती म्हणून तो आमच्या कुटुंबाला एवढी मदत करत होता. आणि तो मलाच किंवा आमच्या कुटुंबाला किंवा माझ्या मुलीलाच नाही तर त्याने मला वाटते खूप जणांना तो मदत करत असते. आणि आता तो डिरेक्टर झाल्यामुळे तो पूर्ण वसईला मदत करत असतो. आणि खरोखर ती बँक आपली ना, म्हणजे खरं जिथे पोचायला पाहिजे ती परमेश्वर त्याच्याद्वारे ते कार्य करणार. तर तुमच्या दोघांसाठी विशेष आशीर्वाद, तुमच्या दोन्ही मुलांवर परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद यावा आणि या तुमच्या कुटुंबात सुद्धा परमेश्वराची दया, प्रेम, शांती सतत असावी.
म्हणून आज परमेश्वराकडे तुम्हासाठी प्रार्थना आणि त्या देवपित्याला धन्यवाद की मला ह्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मला आणि माझ्या कुटुंबाला लाभलं. हा खूप मोठा दिवस आहे जे देवाने जोडला आहे ते माणसाने तोडू नये. हे एक आजच्या दिवशी 25 वर्ष जुबलीचा एक मोठा आनंद आहे आणि अशीच 50वं वर्ष देखील आम्हाला तुम्ही बोलवावं आणि तुम्हाला हा असाच कार्यक्रम अनेकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता हवं. देवाचा गौरव होत राहावा म्हणून देवाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू. जीवनात तुझे येणे झाले, मन जसे चांदण्यात न्हाले. जीवनात तुझे येणे झाले, मन जसे चांदण्यात न्हाले. गोड असा सहवास तुझा, जीवन फुलले सुंदर झाले. जीवन फुलले सुंदर झाले. ही काही वाक्य अगदी तंतोतंत ह्या दोन्ही जोडप्यांना लागू पडतात, कारण खरे ख्रिस्ती जीवन हे दोन्ही दाम्पत्य जगलेली आहेत आजपर्यंत. ग्रेटा माझी बालपणाची मैत्रीण, म्हणजे सहजिक मी तिथे जायचे. तिचा दादा तो माझा दादा अनिल दादा. ब्लॉसी नंतर भेटली, परंतु आम्ही सर्वजण एकत्र अगदी बालपणापासून एकत्र आहोत. त्यानंतर लिजन ऑफ मेरीमध्ये क्वायरमध्ये एकत्र भेटलो आणि ब्लॉसीची ओळख तिथून झालेली आहे. व्हॅलेरियनची नंतर झालेली आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला का इकडे हो दर्शिस. तर माझा राग म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे आमच्या ग्रुपमध्ये 100% रागीट असलेली मुलगी होती मी. त्याच्यातले 50% ग्रेटाने घालवलेले आहेत आणि 50% श्रेय माझ्या नवऱ्याला जात आहे ऑलविन. आणि तिने मला जेव्हा आमचं प्रेम झालं, लव्ह मॅरेज आहे आमचं, तेव्हा तिने मला सांगितलेलं की जरा बघ, लक्ष दे तो मस्करी करतो का, कारण त्याला सवय होती चेष्टा मस्करी करायची. आणि मी तिला विश्वासात घेऊन सांगितलं का नाही बाबा सिरियसली आहे. आणि तिने मला म्हणजे एवढी जबाबदार, ती त्यावेळेला ती जबाबदार, मला तेवढी अक्कल नव्हती, आताही थोडी कमीच आहे, परंतु तिला ग्रेटाला एवढी अक्कल, म्हणजे परमेश्वराने तिला आशीर्वादित करून तिच्या मम्मी डॅडीच्या पोटी दिलेला आहे. आशीर्वादित आहे ती. आणि अनिल दादासुद्धा, तो बोलताना तुम्हाला माहितीच आहे, यूथ ग्रुपमध्ये आणि सगळीकडे तो होता, आता पण ॲक्टिव्ह आहे चर्चमध्ये, त्यांची मुलं पण तशीच आहे. आणि अशी ही ग्रेटा मैत्रीण मला लाभलेली आहे. खूप प्राऊड फील होतं आहे, खूप प्राऊड फील होतं आहे आजच्या दिवशी. आणि व्हॅलेरियनचं तर सांगूच नको, अगदी सपोर्टिव्ह, खूप कोऑपरेट करणारा असा नवरा तिला मिळालेला आहे. ब्लॉसीची आणि अनिलदादाची जोडी देखील नंबर 1 जोडी आहे. दोन्ही आजच्या जोड्या नंबर 1 आहे. म्हणून 3 cheers for these couples. हिप हिप हुरे, हिप हिप हुरे, हिप हिप हुरे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू बेंजमिन डिसूझा, ब्लॉसी. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म दोबारा. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा.
जब से घूमे धरती सूरज चांद सितारे। Every now and then, for eternity, God bless the day when He gave me you. Every now and then, for a lifetime, I'll bless this day and cherish your faith in me. Pray with you, walk with you, stay with you until the end. I'm gonna laugh with you, cry with you, breathe with you all my days. The road may be rough, vague and dark, bleak and tough, I promise to cherish you with all my heart. In all my dreams, my earnest hope, I wish you well every minute, every day. In all my dreams, my dearest friend, may the Lord protect you in every way. I'm gonna pray with you, walk with you, stay with you until the end. I'm gonna laugh with you, cry
left me all alone. And I hate that I love you, girl. Promise you, promise I won't lie. I promise you, together we can fly. I promise you, I promise I won't hurt you ever again. I promise you, I promise I won't lie. I promise you, together we can fly. I promise you, I promise I won't hurt you ever again. I promise you, I promise I won't lie. I promise you, together we can fly. I promise you, I promise I won't hurt you ever again. I want you, love me again. You know how I feel inside me every breath I take. You know there's no one beside me, but I will be okay. I forever love you, girl. Just be on mine. You in my heart. I really want you, girl. I dream about you, girl. I will never let you go. You in my soul. I won't forget you, girl. Yeah, you let me alone. I will hate that I love you, girl. I promise you, I promise I won't lie. I promise you, together we can fly. I promise you, I promise I won't hurt you ever again. I promise you, I promise I won't lie. I promise you, together we can fly. I promise you, I promise I won't hurt you ever again. Won't you love me again? Ooh. सानू एक पल चैन ना आवे, सानू एक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना। दिल जाने क्यों घबरावे, दिल जाने क्यों घबरावे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना। सानू एक पल चैन ना आवे, सानू एक पल चैन ना आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना। तेरा ख्याल हर घड़ी है आदते मुझे तेरी, एक दिन जो तुझसे ना मिलूं, पागल के जैसा मैं फिरूं। कोई रुत ना मुझको भावे, कोई रुत ना मुझको भावे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना।